सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी विचार, विश्वास आणि विकास या त्रिसूत्रीवर आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन सेना या दोन पक्षांनी युती केली आहे. नरिमन पॉइंट येथील महिला विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दोन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत युतीची घोषणा करण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर आदी प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना असून रस्त्यावर अन्यायाविरोधात लढणाऱ्या सेना असल्याचं सांगितलं. एक बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना तर दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आहे. मुख्यमंत्री असताना कॉमन मॅन म्हणून आपण काम केलं, आता DCM अर्थात डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वसामान्य माणूस कार्यकर्ता हीच आपली सामाजिक बांधिलकी आहे. तळागाळातील माणसाची नाळ तुटता कामा नये हे आजवर पथ्य पाळल्याचंही त्यांनी सांगितलं. लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी मूलभूत सोयीसुविधा देण्यात मध्य रेल्वे प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची आज भेट घेऊन बैठक घेत चांगलाच सज्जड दम देत लवकरात लवकर विकासकामं पूर्ण न केल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा दिलाय. RLDAच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे. ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी DPR मास्टर प्लॅनच्या माध्यमातून 950 कोटी रुपयांचा प्रस्ताव 26 मे 2023 रोजी रेल्वे प्राधिकरणानं पाठवला. आपण निवडून आल्यापासून या विकास कामासाठी नियमित पाठपुरावा करत आहोत, मात्र अद्याप पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झाली नाही. मास्टर प्लॅन पाठवून सुद्धा 2 वर्षांहून अधिक काळ लोटला तरी काम सुरू न झाल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला अध्यक्षा सुजाता घाट यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. विशेष म्हणजे पडळकर यांचं नाव न घेता करारा जवाब मिलेगा असा इशारा सुहास देसाई यांनी दिला. डॉ. जितेंद्र आव्हाड हे आज विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर धनंजय देशमुख यांच्यासह चालत असताना पडळकर यांनी अचानक गाडी थांबवून तसंच गाडीचा दरवाजा उघडून डॉ. जितेंद्र आव्हाड आणि धनंजय देशमुख यांना इजा करण्याचा प्रयत्न केला. डॉ. जितेंद्र आव्हाड हे गाडीकडे पाहत असताना गोपीचंद पडळकर यांनी शिवीगाळी केली. या घटनेचा निषेध म्हणून ठाणे शहरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी मंगळसूत्र चोराला अटक करा, मंगळसूत्र चोराला बेड्या घाला अशा घोषणा दिल्या. तसंच पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारले. यावेळी सुहास देसाई यांनी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना अर्बन नक्षल ठरवण्याचा अधिकार कोणी दिला? सत्ताधारी पक्षात असल्यानंच ही दादागिरी केली जात असेल तर तो लोकशाहीचा खून आहे. गुगलवर एका महाशयाचे फोटो आहेत. माझ्या हातात हा फोटो गुगलवरूनच घेतलेला आहे. असे लोक जर नेतृत्व करणार असतील तर महाराष्ट्राचं काय होणार? आमच्या डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु लक्षात ठेवा, महाराष्ट्र हा शंड नाही. या गोष्टीचा करारा जवाब मिळेगा असा त्यांनी इशारा दिला. सार्वत्रिक तक्रार असली तरी ठाणे सिव्हिल रुग्णालय मात्र याला अपवाद ठरत आहे. गरजू रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि धर्मादाय रुग्णालय योजना अंतर्गत मोफत आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळवून देण्यात ठाणे सिव्हिल हॉस्पिटल मानवता धर्म पाळत आहे. सिव्हिल रुग्णालयात दररोज साधारणतः 600 ते 700 रुग्ण उपचारासाठी येत असून काहींवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया आणि उपचार नियमितपणे पार पाडले जात आहेत. रुग्णालयात काही सुविधा उपलब्ध नसल्यास अशा गरजूंना रुग्णांना तातडीनं दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्याची कार्यपद्धती सिव्हिल रुग्णालयात यशस्वीपणे राबवली जात आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली 2024 ते 2025 या कालावधीत जिल्हा रुग्णालय ठाणे येथून सुमारे 50 गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यात आले. रुग्णालयात उपचार शक्य नसलेल्या जटिल प्रकरणांमध्ये संबंधित रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसंच धर्मादाय रुग्णालय योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करून त्यांच्यावर चांगले उपचार करण्यात आले.